तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे रामनवमी, तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही चाललो आता कुठं गावाला. तर का चाललो आहे, कशामुळे चाललं आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळणार नाही, पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये लगेच समजेल की आम्ही का गेलतो गावी आणि कशामुळं. तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर आता चाललो आहे आम्ही गावी. आता बघू कसा आमचा प्रवास होतो. आणि आमच्यासोबत पहिल्यांदा लग्न झाल्यावर प्रीती पण येणार आहे, त्यामुळं अजूनच उत्सुकता आहे. तर सगळेच चाललो आहे आम्ही, म्हणजे बरेच जण आलेत, पुढं गेलेत, काही जण आहेत, काही जण थांबलेत. तर बघू, तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेल कशासाठी. साई नमो नमः. आता आमची गाडी निघाली गावीकडच्या दिशेने. आता आम्ही हडपसरमधून प्रीतीला उचलणार आहे. काय हो, हडपसरमधनं प्रीतीला उचलायचं आहे का न्यायचं आहे? त्याला गाडीत बसून घेऊन जायचं दोघांना, प्रणय आणि प्रतिला, आणि जायचं आणि निघायचं मग अकलूजच्या दिशेने. अकलूज, इंदापूर. इकडे बघा रामनवमीची तयारी पाठीमागे तिकडे दिसते. मंदिर आहे वाटतं तिथं रामाचं. तर आता शिर्डीला खूप मोठी असते, शिरगावला पण असते, पण आता काही जाऊ शकत नाही, इकडे जायचं आहे आम्हाला म्हणून. तर आता इथं प्रीतीला पण घेतलं होतं, पण तिच्या इथं गेल्यानंतर व्हिडिओ काढायचं लक्षातच राहत नाही. मग तिथं जाऊन तिचं थोडंसं आवरूचं थोडं थांबलो. ती म्हणत होती चहा घे, तर मी इथं सांगत होते आम्ही कुठं चाललं आहे, पण तो सस्पेन्स असणार आहे, ते काय मी तुम्हाला सांगणार. त्यामुळे मी वॉइस ओव्हर घेतला. आणि कारण गाडीमध्ये पण गाण्याचा आवाज होता, व्हिडिओला कॉपीराईट येईल, त्यामुळे पण मी ते सांगत नाही. तर आता इथं आम्ही मस्त चांगले छान तयार होऊन आवरून मस्त चाललो आहे गावाच्या दिशेने. तर आम्ही इथं जावे पण आहेत, प्रणय पण आहेत, आम्ही सगळेच बसलो होतो. आता नंतर आम्ही केला मस्त असा नाश्ता. आणि इथून पुढच्या प्रवासामध्ये दोघींनी मस्त अशी गाणी लावली. तर इथे दोघीचं चाललं होतं, हे गाणं लावायचं, ते गाणं लावायचं. यांनी दोघींनी मस्त असा बसल्या बसल्याचा असा डान्स केला. त्यामुळे पुढचा प्रवास तर आम्हाला असं वाटलंही नाही प्रवास केला, आणि थकलो पण नाही. पण येताना जी काय आमची हालत झाली होती वन डे रिटर्नचा प्रवास, त्यामुळे एवढं थकलो आणि इतकं दमलो होतो की बोलायचंच काम नाही. त्यामुळं कधी कुठे जाताना मला वन डे रिटर्नचा प्रवास अजिबात आवडत नाही, पण हा करावाच लागलं. कारण तशी एमर्जन्सीच होती, आमच्या जावयांना येत होतं कामासाठी माघारी, त्यामुळं आम्हाला लगेच रिटर्न यावं लागलं. तर इथं बघा या दोघीचं मस्त असा बसल्या जागीच डान्स चालू होता. म्हणून मी यांना माहिती होतं की नाही माहीत नाही, पण मी पण थोडंसं गाणं शूट केलं. तर ही नवरी असली, ही नवरी तसली, हे गाणं होतं. तर हे गाण्यावर या दोघींचा मस्त असा डान्स चालला होता. इकडे दोघांचं काय गप्पा चालू आहे ते माहीत नाही. त्या गुटीच्या लग्नाला आलेलो ह्याच्यावर ना, गुटीच्या लग्नाला आलतो आपण ह्या पुलावर. काय ग बस, आपण आलेलोच नाही कधी. तुम्ही कसं म्हणला 14 वर्ष मी आला? हे पूल नंतर झालेलं आहे. ओके. झुक 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 आगे गाडी लांच्या देशात ओले. आता आम्ही इथं थांबलोय रस प्यायला. रस प्यायला ये म्हणलं बाय. सगळ्यात लंबाटी फिरती. रात्रीच्या 10:30 वाजल्यात. आता आम्ही चाललोय पुण्याला. तर CNG भरण्यासाठी थांबलोय. झोप तर लय यायला लागले, आळस तर लय आलाय. CNGला खूप गर्दी. आता आपल्या गाडीचा नंबर नाही आला. सगळेजण लोक असे थांबले CNG भराय. तर इथे CNG भरला ना आम्ही निघालो पुण्याच्या प्रवासासाठी. तर रात्रीच्या 2:30 वाजता आम्ही आमच्या घरी पोहोचलो आणि प्रीतीला 1:30 वाजता सोडलं. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया, बाय पुढच्या व्हिडिओमध्ये.